नमो दत्त दत्तदेसी हो. दत्तगुजबानी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात श्री दत्त नवरात्रीनिमित्त दत्तदेसी योगेश दादा दाभाडे पीड यांच्या मुखारविंदातून सप्तशती गुरुचरित्रसार नावाच्या ग्रंथाच्या शेवटी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलेल्या श्री दत्त महाराजांच्या आरतीचा भावार्थ नक्कीच सर्वांनी ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. दत्तभक्ती करा आणि आनंदी व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त नमो दत्त नमो दत्त दत्तदेसी हो. सांप्रत काळामध्ये चालू असलेलं दत्त नवरात्र उत्सव आणि या दत्त नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण घरोघरी सप्तशती गुरुचरित्र साराची पारायण करत आहात. मला माहिती आहे दिवाळी सदृश्य हा उत्सव आपण घरोघरी साजरा करत आहात. मोठी आनंदाची गोष्ट आहे. दत्त नवरात्रीचं पर्व सध्या चालू आहे आणि मग या पर्वानिमित्त म्हटलं थोडंसं आपणही दत्त महाराजांविषयी थोडंसं काही सांगावं. तुम्ही नक्कीच उत्सुक असाल मला माहिती आहे. सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथ परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी ब्रह्मावर त्या ठिकाणी लिहिला आणि गुरुचरित्र सर्वांसाठी खुलं केलं. स्त्री असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, बालकं असतील, अनेक जातीतील लोक असतील, अनेक धर्मातील लोक असतील, सगळेजण या आणि गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्रातलं ज्ञान घ्या संक्षिप्त रूपाने, थोडक्या मोजक्या भाषेमध्ये, पण हा ज्ञानाचा सागर, ज्ञान समुद्र सगळ्यांसाठी खुला केला ते म्हणजे टेंबेस्वामी महाराजांनी. आणि मग 51 अध्याय या सप्तशती गुरुचरित्र सारातील झाला की नंतर एक आरती येते आणि ती आरती झाल्याशिवाय सप्तशती गुरुचरित्र साराची समाप्ती होत नाही. त्या पारायणाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. तर ती आरती म्हणजे काय बरं? तर आरती ती अशी आहे: जय तत्वज्ञान निधान अनुसूया त्रिनंदन त्वतपद पद्मावरुण पंचप्राणववाळीन. जय तत्वज्ञान निधान अनुसूया त्रिनंदन त्वतपद पद्मावरुण पंचप्राणववाळीन. तर या आरतीचा आपल्याला विचार करायचा आहे, याच्यावरती चिंतन आपल्याला करायचं आहे की टेंबेस्वामी महाराजांनी सप्तशती गुरुचरित्र सारामध्ये जी काही आरती लिहिली, म्हणजे केवळ ही एक आरती नाही बरं का. टेंबेस्वामी महाराजांनी अनेक आरत्या लिहिल्या दत्त महाराजांच्या, अनेक आरत्या प्रसिद्ध आहेत टेंबेस्वामींच्या. तर त्यापैकी एक आरती आणि ग्रंथाच्या समाप्तीला ही आरती घेतल्याच्या नंतरच तो ग्रंथ पूर्णत्वास जातो. त्याची पारायण जे आपण करत असतो ते पारायण पूर्ण होतं. तर अशी आगळेवेगळ्या स्वरूपाची आरती आणि त्या आरतीमध्ये टेंबेस्वामी महाराज दत्तप्रभूंना एक आळवणी करतात, एक विनंती करतात. आता मुळात तसं जर पाहायला गेलं तर आरती मानायचं कशाला, प्रश्न इथून आहे. आरती या शब्दामध्येच आर्तता आहे. आर्त भावनेनं आपल्या इष्टदेवतेला मारलेली हाक, तिचं केलेलं गुणवर्णन आणि काही काही आरत्या मागणीपर सुद्धा आहेत. मागणी मागितलेली देवाकडे, आर्तभावनेनं देवाला आळवलेलं की देवा माझं जीवन कसं आहे, तू कसा आहेस, तू किती समर्थ आहेस, तू मला काय देऊ शकतोस. काही काही आरत्यांमध्ये मागितलेलं आहे. काही काही आरत्यांमध्ये देवाचं चरित्रवर्णन तर आहेच, परंतु त्याचं स्वरूपाचं सुद्धा वर्णन आहे. तो दिसतो कसा आणि तो वागतो कसा, किंवा त्याचं चरित्र कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, असं संपूर्ण गोष्टीचं वर्णन आरत्यांमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. टेंबेस्वामींनी सुद्धा आरती लिहिली. आरती लिहिण्याचा सुद्धा एक अधिकार असतो, ध्यानात घ्या. आणि आरती ज्याची करावी त्याची सुद्धा ती पात्रता लागते. आजकाल एवढी महाराज झालीत, एवढीच बुवा झालीत, अनेक भक्त झालेत, जिवंतपणे काही काही बुवांच्या आरत्या होतात आजच्या काळात. काही काही गुरु मी असे पाहिलेत
जिवंतपणेच आरती करून घेतात. बरं करेनात का काही अडचण नाही, म्हणजे मेल्यावरच आरती करावी असा काही नियम नाही कुठे, परंतु त्यांचं चरित्र तरी ते असावं. आज भारताची एवढी दुरावस्था आहे, सांगायला थोडं वाईट वाटतं. गुरु जेलमध्ये आहेत, गुरु जेलमध्ये आहेत आणि बाहेर त्यांची भक्तगण आरती करतात. हे त्या गुरूंचे चरित्र आहे. विचार करा. असे काही काही गुरु आहेत आपल्याकडे, त्यांचं नाव वगैरे मी सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. तर असे अपराधी गुरु आणि त्यांचे निरपराध हे जे काही भक्तगण आहेत ते अशा पद्धतीने आरती करतात. त्या भक्तगणांचा काय अपराध असावा की त्यांना असे अपराधी गुरु मिळाली? हा मोठा चिंतेचा विषय आहे. माझी मराठी किती कळेल तर मला माहीत नाही. अधिकार असावा, ज्याची आपण आरती करतो त्याची पात्रता असावी, आणि जो कोणी आरती करणार आहे, आर्ततेनं मागणार आहे, तर त्याचा सुद्धा तो अधिकार असावा. देणारा समर्थ असेल तर त्याच्याकडे मागणाऱ्याने जावं. देणारा समर्थ पाहिजे, त्याच्याकडे ती वस्तू पाहिजे. नाहीतर उघड्याजवळ नागडं गेलं आणि ते बी हेवाने कुडकुडत मेलं आपल्याकडे म्हटलं जातं. आता थंडीचे दिवस चालू आहे, दत्त जयंती म्हणजे तुम्हाला माहिती आहे. असे काही काही असतात, मुळात अज्ञानी असतात, परंतु दाखवतात आम्ही ज्ञानी आहे, आणि त्यांच्याकडे लोक जातात, फक्त वापर करून घेतात. ध्यानात येतंय का? वापर करून घेतात, सोडून देतात, ज्ञान भेटत नाही. आणि म्हणून टेंबे स्वामी महाराज या ठिकाणी दत्तप्रभूंची आरती करतायत. तर शंकर महाराजांचं एक वचन आहे, पहिलं जळायला शिक. काय? पहिलं जळायला शिक आणि मग नंतर जाळायचं बघ. असं एक हिंदीमधलं एक वचन आहे शंकर महाराजांचं. स्वतःला जाळावं लागतं अध्यात्मामध्ये, स्वतः मेहनत घ्यावी लागते, आणि मग जगाला ज्ञानाचे ढोस पाजायला मोकळं होतं माणूस. गुरुच माहीत नाही कुठे शिकला, गुरुमंत्र काय, काय ज्ञान प्राप्त झालं. आणि अशी माणसं समाजाला आम्ही गुरु आहोत हे ठणकावून सांगतात, आणि समाज त्यांची आरती करतो. भेटत काहीच नाही. म्हणून समर्थ असावा, गुरु हा समर्थ असावा, आणि भक्तसुद्धा त्या पात्रतेचा, त्या अधिकाराचा पाहिजे, की त्याला ते ज्ञान पचवण्याची ताकद, ती कुवत त्याच्यामध्ये आहे का हे पाहून गुरु ज्ञान देत असतात. आणि म्हणून हा जोडा ज्यावेळी जमतो ना, त्यावेळेस खरी आरती तयार होते, आणि ही आरती अजरामर होते. ध्यानात घ्या, ही आरती अजरामर होते. आणि म्हणून टेंबे स्वामींनी दत्त महाराजांकडे मागितले, वर्णन केले अगोदर. ज्यावेळेस आपल्याला मोठ्या माणसांकडे जायचं असतं ना काहीतरी मागण्यासाठी, त्यावेळेस त्यांचं आधी वर्णन करावं लागतं, स्तुती करावी लागते. आमचे साहेब, आमच्या साहेबांसारखे उदारा मानाचे नाहीच हो, आमच्या जिल्ह्यात सापडणार नाहीत असे. उगाच 4-2 मतावरून पडले नाहीतर साहेबाचाच विजय होता. मग काय भिऊ नका साहेब, आम्ही तुमच्या पाठीचे, पुढच्या वेळी तुम्हालाच म्हणजे साहेबाला थोडंसं चढवावं लागतं घोड्यावरती, बरोबर ना. साहेबाला थोडंसं फुरसून चढवावं लागतं, थोडं स्तुती सुमनं त्याच्यावरती उधळावं लागतं. मग साहेब मोकळं म्हणे, बरं जाऊ दे, कामाचं बोल, कशाला आलास, देऊन टाकलं, चल. एवढंसं माहितलंच, समर्थाजवळ गेलाय आणि मागतोय काय, कुठं काय मागावं, ह्याला पण एक ज्ञान लागतं. ध्यानात घ्या, कोणाकडं आम्ही गेलोय, कोणाला काय मागतोय, याला सुद्धा एक महत्त्व आहे बरं का. अखिलकोट ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा प्रसन्न झालेत, साक्षात पुढे समर्थांचे समर्थ साक्षात पुढे आहेत. आणि हा काय म्हणतो माहिती आहे का, देवा माझ्याकडे गायछाप आहे पण चुन्याचे डबे नाही, तेवढे दिलीस तर बरं होईल. अरे संपूर्ण कल्पतरू तुझ्या पुढे उभा केला असता, कामधेनू त्याने दिली असती,
चुन्याच्या डब्बी चुन्याच्या डब्बीमध्ये देवाला घालवलं रे फक्त. असे काही काही मागणारे आहेत. तर भगवंताकडे काय मागावं? खांबा आहे पण चाकणच नाही. अशी काही काही मागणारे आहेत आपल्याकडे. तर भगवंताकडे काय मागावं? समोर कोण आहे? आपलं कल्याण कसं साधून घेता येईल? आपल्याला काय कमी आहे? मुळात मागताना काय कमी हे पण कळणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना हेच माहीत नसतं माझ्याकडे काय कमी आहे आणि मला काय हिताचं आहे, मला काय गरजेचं आहे, हेच माहीत नसतं. तू काय मागणार आहे देवाकडे? त्या समर्थाकडे काय मागणार आहे? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून इथं टेंबेस्वामी आणि दत्तप्रभू यांच्यामधलं एक नातं आहे. यांचा सरळ सरळ संबंध आहे. मागणारे टेंबेस्वामी आहेत. दत्त संप्रदायात आधुनिक काळामध्ये दत्त संप्रदाय ज्यांनी रुजवला, फुलवला आणि आता वेल ज्यांनी मांडवावर नेऊन पोहोचवला, ज्यांचं साहित्य आजही दत्त संप्रदायात अग्रस्थानावर मानलं जातं. नवे नवे आधुनिक दत्त संप्रदायाचे जनक किंवा आधुनिक दत्त संप्रदायाला एक प्रकारचं वळण लावण्याचं काम, प्रथा परंपरा नव्याने दत्त संप्रदायाचं जीर्णोद्धाराचं काम ज्यांनी केलं तर त्यांना टेंबेस्वामी म्हणतात. हे ध्यानात घ्या. दत्त संप्रदायामध्ये आणि फार मोठा अधिकार आहे टेंबेस्वामींचा. आणि टेंबेस्वामींना थोरले महाराज म्हणतात आमच्याकडे. थोरले महाराज का म्हणतात? ते सगळ्यात थोरलेत आणि आम्ही धाकटेत. थोरल्याने सांगायचं आणि धाकट्याने ऐकायचं. ध्यानात घ्या. आणि म्हणून थोरले महाराज त्यांना म्हणतात. आणि बाकीचे सगळे धाकटेत, ते थोरले नाही होऊ शकत. आणि म्हणून या ठिकाणी टेंबेस्वामी महाराज दत्त महाराजांकडे मागतायत. पण मागत असताना जय जयकार करतायत. अगोदर जय जयकार करतायत. कशामुळे जय जयकार करतात? समर्थ जो असतो, जो मोठा माणूस असतो ना, त्याला स्तुती फार आवडते. हे ध्यानात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजांचे पोवाडे गायले जायचे आणि मग ते राजे महाराजे एवढे खुश व्हायचे, जहागीर देऊन टाकायचे, काही इनाम देऊन टाकायचे, त्या कलाकारांना बक्षीस काहीतरी देऊन टाकायचे. ते त्याच्यावर त्यांचं बरेच दिवस उदरनिर्वाह भागायचा. पोवाडे पहिल्या काळातले तुम्हाला माहिती आहेत. विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. तर ही एक प्रथा होती पूर्वीच्या काळामध्ये. पूर्वी राजभाट असायचे. ब्रह्मभट, राजभट असे भाटांचे प्रकार आहेत. तर ते राजांची स्तुती करणारे एक भट असायचे पूर्वीच्या काळात राजदरबारामध्ये. अशी एक परंपरा होती. कारण स्तुती केल्याच्या नंतर एक स्फूर्ती येते पराक्रम करायला. ही एक गोष्ट त्या राजाची वैयक्तिक. आणि दुसरी गोष्ट, स्तुती केल्यामुळं आपलं पोट भरतं. ही एक दुसरी गोष्ट. म्हणजे एकमेकांचं सहकार्य प्राप्त होतं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित चालतं सगळ्या गोष्टी. तर टेंबेस्वामी महाराज आहेत, देणारे दत्त आहेत, मागणारे टेंबेस्वामी आहेत. आता संत मुळात काय मागत नसतात. ध्यानात घ्या. संतांकडे काही नसतंच. संत देवाला सुद्धा विचारत नसतात. हे संतांचं एक आगवेगळं वैशिष्ट्य बरं का. संतांना सुद्धा ते भीक घालत नाहीत. संत देवाहून मोठे असतात. कारण की देवाला या पृथ्वीतलावर आणण्याचं कार्य संत करतात. संत निरूपे असतात देवांचे. संत हे काय असतात हे सांगणं फार कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून पण तरी ते मागतात देवाकडे. कशामुळे मागतात माहिती आहे का? लहान झालं ना ती गोष्ट चांगली असते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जेवढं तुम्ही लहान व्हाल तेवढी गोष्ट चांगली असते. आणि तुम्ही जर उपाधीने युक्त झालात, तुम्ही जर म्हणलं मी देव झालो, मी आता सिद्ध झालो, मी काही करू शकतो, अहंकार येतो. आणि अहंकारामुळे माणसाचं पतन होतं. आणि त्याच्यामुळे संत स्वतःचं पतन होऊ नये, फार स्वार्थीत बरं का. स्वतःचं पतन होऊ नये तेवढंच काय ते देवाला भासतात, देवाचा सहारा घेतात. का? स्वतःचं पतन होऊ नये अहंकाराने. तेवढंच काय ते देवाचं महत्त्व त्यांच्याकडे आहे. परंतु संत देवाची भक्ती करून देव झालेले असतात. हा अधिकार संतांचा आहे. आणि म्हणून भक्ती फार श्रेष्ठ आहे. टेंबेस्वामींनी भक्ती केली
दत्तमूर्ती टेंबेस्वामींना सोडत नव्हती. आजही तीच दत्तमूर्ती तुमच्याजवळ जर आणून दिली, टेंबेस्वामींची दत्तमूर्ती अजून आहे. एक जणाने हिसकावून घेतली, नदीत सोडून दिली, ती पुन्हा वाहत टेंबेस्वामींकडे आली. अशी कथा टेंबेस्वामींची आहे. आज टेंबेस्वामींची दत्तमूर्ती तुमच्याकडे जर गेली किंवा माझ्याकडे जर गेली तर ती दत्तमूर्ती पुन्हा आपल्याकडे वाहत येईल का, शंका आहे. कारण की मूर्ती जरी तीच असली, त्याच धातूची असली किंवा त्यासारखीच घडवण जरी मूर्तीची असली, परंतु भाव जो आम्ही त्या मूर्तीमध्ये ओततो, भक्ती त्या मूर्तीमध्ये जे काही ओततो, तर तो भाव टेंबेस्वामीसारखा नाही. ही आपल्यातली कमतरता आहे. आणि म्हणून आपली ती पात्रता किंवा तो अधिकार आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण हे दत्तदेव ऐका. आणि म्हणून संत तो भाव ओततात भक्तीमध्ये, आणि म्हणून ते देव होतात, देवापेक्षा श्रेष्ठ होतात. आणि म्हणून संत कधी देवाला सुद्धा एवढा भाव देत नाहीत. असं बरेच उदाहरण आपल्याला दिसून येतं. परंतु संताला देवाची गरज का भासते, तर त्यांच्यामध्ये अहंकार येऊन पतन होऊ नये म्हणून ते संत देवाकडे जातात. असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला चरित्रामधून कळून येतं. असो, अनेक संतांचे चरित्र आहे, त्याविषयी अनेक प्रमाणं आहेत, अनेक कथा आहेत, त्याविषयी मी बोलणार नाही. परंतु मागणारे टेंबेस्वामी आहेत, देणारे दत्त आहेत. समर्थ दत्त समर्थ आहेत, काही ते देऊ शकतात. स्मरतोगामी स्वभक्तांना, स्मरण करताच उपस्थित होणारे आहेत आणि काही देणार आहेत. मागणारे अधिकारी संत आहेत, टेंबेस्वामी आहेत. मग काय मोठ्यांकडे मागायचे, मग मोठ्यांकडे मागायचं म्हटल्यावर थोडं चढवावं लागतं त्यांना. हा रिवाज आहे लोकव्यवहारातला. तसंच टेंबेस्वामी इथे म्हणतात आरतीमध्ये जय, अगोदर शब्द काय, जय तत्वज्ञान निधान. जय जय जयकार करतायत. जय जयकार करतायत ते देवाचा, दत्त महाराजांचा जय जयकार करतात. कोणचा देव आहे तो, हा महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न काय, कोणता देव आहे? जय जयकार करतात, पण कोणाचा करतात? रस्त्यावर फिरणारे एखादं बेवडं, त्याचा कोणी जय जयकार करेल का? तो जरी पिल्याच्या नंतर म्हणत असला माझ्यासारखं सरपंच होणार नाही, मला सुद्धा पंचवर्ष एकदा निवडून यायची संधी दिलीच पाहिजे, किंवा एखादी सभा झाल्यानंतर काही काही बेवडे पारावर चढून काढतात काही काही गोष्टी, शक्कल वगैरे लढवतात, नक्कल वगैरे करतात. त्यांचा कोणी जय जयकार करेल का हो? तर त्या पद्धतीने जय जयकार कोणाचा करतो हे महत्त्वाचं आहे. आपण कार्यकर्ते कोणाचे आहोत, आपण भक्त कोणाचे आहोत, याच्यावरून त्या माणसाची समाजामध्ये एक पदप्रतिष्ठा असते. तुम्ही म्हणता ना आम्ही दत्त महाराजांचे भक्त आहेत, मग ते भक्तांना म्हणजे दत्ताचे काही वैशिष्ट्य पाहिजेत. आम्ही जगदंबेचे भक्त आहोत, काहीतरी त्या भगवंताचे गुणधर्म त्याच्याकडे पाहिजेत. आम्ही दत्त संप्रदायिक आहोत, काय तुझ्याकडं, तुला टेंबेस्वामीच माहीत नाहीत. आज दत्त संप्रदायामध्ये बरेचसे असे लोक आहेत, आम्ही दत्तांचे भक्त आहोत. अरे पण दत्तांकडे जाण्याचा मार्ग टेंबेस्वामींनी सांगितला, त्या टेंबेस्वामींविषयी तुला माहीत नाही, थोरले महाराजांचे ग्रंथ माहीत नाही, सप्तशती गुरुचरित्र सार कधी वाचलं नाही, दत्त महात्मा कधी पाहिलं नाही, टेंबेस्वामी नाव कधी ऐकलं नाही, तो काय म्हणतो दत्त संप्रदाय? जो दत्त संप्रदाय आहे तर त्याने टेंबेस्वामींचं चरित्र वाचावं, नाही त्यांचं चरित्र वाचलं त्यांचं साहित्य तरी वाचावं, तर त्याला दत्त संप्रदायिक म्हणावं. सरळ सरळ नियम आहे दत्त संप्रदायाचा. आणि म्हणून तुम्ही कोणाचे आहात, तुम्ही कोणाकडे मागताय, आणि तुम्ही कोणाकडून घेणार आहात, कोणाकडून घेता, याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून टेंबेस्वामी सुद्धा जय जयकार करतात, कोणाचं करतात हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून अनुसूया त्रिनंदन, पुढचा शब्द काय, अनुसूया त्रिनंदन. जो अनुसूयेचा दत्तात्रय भगवान असं नाही बरं का म्हटलेलं टेंबेस्वामींनी,
इथं शब्दप्रयोग काय केला आहे? अनुसूया त्रिनंदन. अनुसूया आणि आत्रीचा जो नंदन आहे, मुलगा आहे, कशामुळे असं म्हटले असतील? दत्तात्रय भगवान असं पण यामाग जुळलं असतं ना. जय तत्वज्ञान निधान दत्तात्रेय भगवान, असं जमलं नसतं का? अनुसूया त्रिनंदन असं का योजलंय? संतांनी शब्द डोक्यात घ्या बरं का व्यवस्थित. हे सोपं नसतं एवढं. का असं म्हणतात? प्रश्न पडले पाहिजे. मी बरेच जणांना म्हणतो तुम्ही एवढी भक्ती करा, तुम्हाला कधी प्रश्न नाही करी पडत? त्यांचं काय नाही, आमचं चालू असतं. जसं बैलाच्या गळ्यामध्ये नांगर झुपवावा आणि मग त्याचं चालू होतं ते नांगर ओढायचं काम. मग हा वय वय दै वगैरे करत असतो शेतकरी. आणि मग तो आपला वडत राहतो, तोंडाला त्याचा फेस येतो. तोंडाला फेस येऊस तर पारायण करणारी मंडळी आमच्याकडे आहे. काच गुरुचरित्र असं लिहिलं आहे. हे कधी ओवी तरी तुम्हाला खटकली का हो? कधी अशी धाडकी काळजाला लागली का तुमच्या? कधीतरी अशी लागली का? मला हाच प्रश्न पडतो नेहमी. मला असं कधी प्रश्नच विचारत नाही, हे का झालं? तुम्ही आम्हाला करायला सांगता. जे माझ्याकडे येतात त्यांच्याविषयी सांगतोय मी, बाकीच्यांचं मी काय उक्त घेतलेलं नाही. जे सप्तशती गुरुचरित्र सार पारायणासाठी माझ्याकडे जमलेले असतात किंवा एकत्र आलेले असतात, त्याला प्रश्न पडत नाही. असंच का? पडला पाहिजे. अध्यात्मात इथून तुमची प्रगती सुरू होते. का? दासबोध जर वाचलं ना तर फार गोड लिहिलं बरं का रामदास स्वामी. तुम्हाला असं प्रश्न कधी पडत नाही का रे? का? विचारा तुम्ही, का असं का होतं? तुमचेच प्रश्न तुम्हीच तुम्हाला विचारा. असं का, असं का, असं का? मूळ तत्व कळेल. का असं? दत्तात्रय भगवान का नाही म्हटले? अनुसूयात्री नंदनच का म्हटले? त्याचं कारण असे, मुलगा कोणाचा आहे याच्यावरून त्याचं मोठेपण कळत असतं. कोणाचा रे तू? सहज आपण विचारतो, कोणाचा रे तू? तुझ्या बापाचं नाव काय? असला एखादा बेवडा बाप तर त्याचं हवे तू. त्याच्यामुळंच मग वाय नाही जाणार. बरोबर आहे, त्याच्यामुळंच असं आहे बरं का. पण एखादा चांगला प्रतिष्ठित नागरिक असेल आणि त्याचं जर नाव जर सांगितलं, त्यांची बरोबर आदर दिला जातो. बापाचं नाव मोठं जर असेल तर मुलगा किती बावट असला आदर भेटतो. घराण्याचं नाव असतं ना, त्या पद्धतीनं मी मागतोय, मी जय जयकार करतोय. कोणाचं करतोय? अनुसूया मातेसारखी पतिव्रता नाही आहे, ध्यानात घ्या. ब्रह्मांड आलवलं तिने. सूर्यसुद्धा हळूहळू उष्ण व्हायचा. अनुसूया माता जर असं पर्णकुडीच्या बाहेर आले ना, सूर्यसुद्धा मंद व्हायचा, तापत नसायचा. पृथ्वीसुद्धा मृदू मऊ व्हायची. अनुसूयाच्या पायाला त्रास नको व्हायला. वारा किती जरी सोसाट्याचं जर असेल ना आणि अनुसूया माता जर अशा आल्या ना बाहेर, तर झुळकीसारखा मंद अशा प्रकारे वारा वाहायला लागायचा. म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये फक्त पातिव्रत्य, पतीची सेवा बरं का. विशेष काय केलं का? कुठलं व्रत नाही केलं. आता भरपूर वैभव लक्ष्मी काय, महालक्ष्मी काय, वटसावित्री काय, भरपूर व्रत आहेत आता. पण त्या काळी तसं नव्हतं. फक्त आपल्या पतीची सेवा करायची आणि बस. एवढं करून एवढ्या सगळ्यांवरती विजय मिळवला असंच म्हणावं लागेल. अनुसूया मातेनं फक्त पती सेवा करून सगळं जिंकलं, सगळं जग ताब्यात घेतलं. एवढंच नाही, ब्रह्मा विष्णू महेशांना सुद्धा बाळ केलं. ज्यांच्याकडे सृष्टी उत्पन्न करण्याचं काम दिलंय, ज्यांच्याकडे सृष्टीचं पालन करण्याचं काम दिलंय, ज्यांच्याकडे संहार नायनाट नष्ट करण्याचं काम दिलंय, ते म्हणजे भगवान शंकर. असे ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव जिने बालकं केली अशी ती अनुसूया बरं का. आणि अजून दुसरं कोण? आत्री ऋषी हो. वेदांमध्ये ज्यांच्या रुचीला आदराचं स्थान आहे, आत्री ऋषी महान तपस्वीत. आणि असे असणारे ते दाम्पत्य कोण? अनुसूया माता आणि आत्री ऋषी यांचा जो नंदन आहे त्याचं मी जय जयकार करतोय. कळाला अधिकार?
पात्रता कळाली, कोणाचा जय जयकार करतोय, हा पात्रतेचा विषय, मी त्याचा जय जयकार करतोय. आता तुम्ही म्हणाल का काय राव टेंबे स्वामी, तुम्ही उगाच उगाच कोणाच्या नादी लागलात, म्हणूच शकत नाही तुम्ही. कारण की बापाचं नाव एवढं मोठं आहे, आईचं नाव एवढं मोठं आहे, ध्यानात घ्या तुम्ही. त्याचा जय जयकार जर केला तर कोण तुम्हाला आडवं येईल हो, कोण तुम्हाला नाव ठेवेल हो, कोण तुम्हाला विरोध करेल. म्हणून नाही, कशामुळे जय जयकार करतो हे महत्त्वाचं आहे ना, हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. बरं, जय जयकार करतो कसा करतो, त्याची एक मर्यादा असते, त्याची एक मर्यादा असते. ज्याचा जय जयकार करतो तो दत्त आहे, कळाला आम्हाला, गोष्ट खरी. अधिकार मोठा आहे, पात्रता मोठी, योग्यता मोठी, समोरच्या महानुभावाची त्या ठिकाणी ताकद मोठी, समर्थता मोठी, गोष्ट खरी आहे. पण त्या महानुभावाची म्हणजे दत्त महाराजांची या ठिकाणी आम्ही एवढी महती वर्णन करतो. कशामुळे, आईवडील मोठे तपस्वी इथपर्यंत आम्हाला कळालं. परंतु मर्यादा किती वर्णन करण्याची किंवा समर्पण भावनेची, काही एक मर्यादा असते ना. कोणाचा जय जयकार किती करायचा आणि किती वेळ कोणाच्या मागे किती झेंडे घेऊन फिरायचं, मर्यादा असते एक, कुठपर्यंत करायची. सगळं काही आपलं सोडून द्यायचं, घरावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि पूर्णतः त्याच्या दास होऊन राहायचं, असं नाही. आपली गरज किती तेवढंच माणसं समर्पण करतात. ध्यानात घ्या, गरज किती तुम्हाला तेवढंच ते समर्पण करतात. त्यांची गरज तेवढी भागली की ते पुन्हा तुमच्या नादी लागत नाहीत. परंतु इथं वर्णन असं केलं टेंबे स्वामींनी, पंचप्राण ववाळीनं. काय, पंचप्राण ववाळीनं असं म्हटलेलं आहे. पंचप्राण ववाळीनं का असं म्हटलं असतील, तो तर पदपद्मावरून का असं म्हटले असतील, प्रश्न आहे ना. तत्वज्ञान निधान का असं म्हटले असतील, जय अनुसूया त्रिनंदन का म्हटले असतील, प्रश्न आहे ना, आहे ना प्रश्न. याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे दत्तदासी हो पुढील व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.